आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांची अवस्था म्हणजे सांग पाटला काय लिहू उपट पराठी पेर खाऊ अशी झाली असल्याची उपरोधिक टीका क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली। तसंच शेतकरी नेत्यांना कर्जमाफीतील काहीच कळत नाही असं म्हणणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुठल्याही चौकात केव्हाही आणि कधीही समोरासमोर येऊन चर्चा करावी असं खुलं आव्हानही त्यांनी आज कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार बैठकीत दिलं। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत। आज त्यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेवर जोरदार टीका केली। ही योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी नसून उलट त्रासदायक ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला। पहिल्या यादीत मोठ्या प्रमाणावर तफावत असून 1.5 लाख रुपयांचं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ 70,000 रुपये जमा झालेत। उर्वरित रक्कम बँकांनी माफ करावी, शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार नाही याची राज्य सरकारनं जबाबदारी घ्यावी। येत्या काळात संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन करणार असून त्याची सुरुवात कोल्हापुरातून करणार असल्याचं तुपकर यांनी सांगितलं। ही जी योजना आणलेली आहे ही योजना कर्जमुक्ती योजना नसून ओटीएचची स्कीम आहे, तडजोड योजना आहे। सरकारने म्हटलंय की आम्ही 2001-10-21 ते 30-9-22 जे लोक थकीत आहेत त्यांना आम्ही 35% रक्कम देऊ, उरलेली रक्कम बँकांनी सोडून द्यायची आहे। हा शब्द वापरला त्यांनी त्या याच्यामध्ये इंग्लिशमध्ये, सोडून द्या, राईट ऑफ करा, सोडून द्या। दुसऱ्या बाजूला 1-10-22 ते 30-9-23 मध्ये ज्यांचं कर्ज थकलंय त्यांना 55% रक्कम सरकार भरणार, वरची रक्कम सोडून द्या बँकेने। 1-10-23 ते 30-9-24 जे थकीत आहेत त्यांना 70% सरकार देणार, वरचे पैसे बँकेने सोडावे। 1-9-24 ते 30-9-25 85% रक्कम सरकार देणार, वरचे पैसे सोडून द्या। हे सगळं करताना शेतकऱ्यांचं सिबिल मोठ्या प्रमाणामध्ये खराब होणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एज्युकेशन लोन, त्यांच्या मुलासाठी व्यापारी लोन, होम लोन, इतर कोणतेही लोन किंवा शेतीपूरक व्यवसायासाठी मिळणारे लोन मिळणार नाही, फक्त पीक कर्ज मिळणार। मग 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिल जे खराब होणार आहे त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे का, या बाबतीमध्ये सरकारने स्पष्टीकरण द्यावं अशी आमची मागणी आहे। दुसऱ्या बाजूला रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी सुद्धा यांना 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीमध्ये समाविष्ट केलं पाहिजे। ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीमध्ये समाविष्ट करा। मयत झालेले जे शेतकरी आहेत त्यांचा हे वारसांना कर्जमाफीचा लाभ द्या आणि परस्पर पुनर्गठन केले बँकांनी शेतकऱ्यांची परवानगी न घेता त्या शेतकऱ्यांचा सुद्धा या कर्जमाफीमध्ये समावेश करा। यासाठी आम्ही लवकरच मोठा लढा उभारणार आहोत आणि त्याचा एल्गार आणि त्या लढ्याची सुरुवात कोल्हापूरमधून त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। यावेळी त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला। शेतकरी आणि शेतकरी नेत्यांना कर्जमाफी समजत नाही असं म्हणणाऱ्यांनी प्रत्यक्ष चर्चेला समोर यावं। आम्ही कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी चर्चेसाठी तयार आहोत असं आव्हान त्यांनी दिलं। असं आहे, आता दादा फार सिनियर आहेत, आमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत, माझं बोलणं त्यांना कदाचित रुचणार नाही, पण असं आहे की आमचा जेवढा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अभ्यास आहे, आम्ही आमचं लाईफ डेडिकेट केलं नाही याच्यासाठी। सत्तेतल्या अनेक पदांना लात मारलेले आम्ही आहोत। मी वस्त्रोद्योग महामंडळाचा अध्यक्ष होतो 2014च्या सरकारमध्ये। मी राजीनामा देऊन एसटीनं गावाकडे आलो। आमचं आयुष्य शेतीच्या प्रश्नावर गेलं आहे। आमच्या एवढा अभ्यास कुणाचा असणार आहे? मला ज्यांना वाटतं आमचा अभ्यास नाही त्यांनी समोरासमोर यावं, आमच्यासोबत चौकात चर्चा करावी। कोल्हापूरच्या कोणत्या चौकात यायचं, किती वाजता यायचं सांगा, आम्ही घेऊन येतो, तुम्ही तुमचं बाळ घेऊन या, कागदपत्र घेऊन या आणि 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिल एकाचंही खराब होणार नाही असं लेखी सांगावं सरकारने आम्हाला या कर्जमुक्ती योजनेमध्ये। राज्यातील प्रत्येक निर्णय मुख्यमंत्री घेत असल्यानं राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांची अवस्था म्हणजे सांग पाटला काय लिहू उपट पराठी पेर खाऊ अशी झाली असल्याची उपरोधक टीकाही त्यांनी केली। आम्ही करणार, त्या प्रवक्त्यांना काय केळा अधिकार आहे तिथं? अहो, या कॅबिनेट मंत्र्यांना पण अधिकार नाही महाराष्ट्राच्या सरकारमध्ये, सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे। आम्हाला माहित आहे ना, हे जरी मीडियात काही सांगत असले त्यांना काय माहिती त्यातलं? कॅबिनेट मंत्र्यांची अवस्था सांग पाटला काय लिहू उपट पराठी पेर गहू, एवढं सांगणार ते मुख्यमंत्री साहेब, तेवढं ते करणार, अशी अवस्था आहे। आमच्या विदर्भातली ती म्हण आहे, ज्याला काहीच अधिकार नसतात, सांग पाटला काय लिहू उपट पराठी पेर गहू, एवढंच काम करायचं, जेवढं सांगितलं तेवढं करायचं, अशी मंत्र्यांची अवस्था, अशी कॅबिनेट मंत्र्यांची राज्यातली अवस्था आहे। हे काय सांगतील कर्जमाफीबद्दल?
मोठ्या उद्योगपतींची लाखो कोटी रुपयांची कर्ज माफ करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे, मग शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी का नाही असा सवाल त्यांनी केला. शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पालाही त्यांनी विरोध दर्शवत या महामार्गासाठी 1 इंचही जमीन देणार नाही, गरज पडल्यास तीव्र संघर्ष करू असा इशारा त्यांनी दिला. तर असं आहे, शक्तीपीठ महामार्गाला आमचा सुरुवातीपासून डे 1 पासून आम्ही विरोध केलेला आहे. वेळोवेळी मी माझ्या भूमिका मांडलेल्या आहेत आणि ज्या ज्या भागातले शेतकरी त्या जिल्ह्यात गेल्यावर आम्हाला भेटतात त्या भागातल्या शेतकऱ्यांना आम्ही पाठिंबा देतो. आमच्या बैठका पण त्यांच्यासोबत झालेल्या आहेत. जर आम्हाला बोलवलं त्यांनी त्या लढ्यामध्ये तर आम्ही जाऊ, ते काय अडचण नाही. इकडे आम्हाला सोयाबीनमध्ये लुटायचं, इकडे आम्हाला कापसात लुटायचं, इकडे आम्हाला दुधात लुटायचं, ऊसात लुटायचं. आम्ही काय ते नटबोल्ट खायचे का? तर मलबार हिलवाला मंत्री मागे म्हणे ना, शेतीमुळं नाही उद्योगामुळे देशाची भरभराट झाली आहे. आम्ही त्याला सांगितलं की अन्नधान्य खाऊ नको आम्ही पिकवलेलं, तू तुझ्या कारखान्यातून तयार झालेलं नटबोल्ट खा. विकास म्हणजे काय? विकास म्हणजे रोड, रस्ते, डांबर आणि एखादं मोठी बिल्डिंग म्हणजे विकास नाही. विकास म्हणजे आमच्या पोरांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, आमचं पोरगे परदेशात शिकायला गेलं पाहिजे, जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारला पाहिजे, नगरपालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे, आरोग्याची यंत्रणा चांगली झाली पाहिजे, सामान्य माणसाचं जगणं सुखकर झालं पाहिजे, त्याला सन्मानानं जगता आलं पाहिजे. याला म्हणतात विकास. विकास म्हणजे समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग नाही. पेपरफुटी विरोधात कठोर कायदे करण्याची मागणी करत त्यांनी विविध जन आंदोलनं दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला. म्हणजे घुमजाव करण्याचा प्रयत्न करायचा, दिशाभूल करायचा प्रयत्न करायचा, असा सरकारचा अजेंडा आहे. हे आम्ही चालू देणार नाही. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची ताकद काय असते सरकारला दाखवून देऊ. जसं दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांनी आपली ताकद दाखवून दिली आणि मी म्हणणाऱ्या हिटलरशाही सरकारला झुकवलं. रोज रात्री यांना झोप लागत नाही म्हणून रात्री 2-2 वाजता व्हिडिओ करावे लागतात पंतप्रधानांना, तशी यांनाही रात्री 2-2 वाजता व्हिडिओ करावे लागतील, अशी व्यवस्था महाराष्ट्रातला शेतकरी करेल. आमदार सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांप्रती केलेलं वक्तव्य चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. पीक विमा योजना अपयशी ठरल्याचं सांगत पूर्वीची 1 रुपयांची योजना पुन्हा लागू करावी अशी मागणी तुपकर यांनी केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष राजू कसबे, वैभव कांबळे, अविनाश नांगरे, आप्पासाहेब शिंदे, मयूर गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.